जसं हे सरकार आलंय ना, तसं मी जरा थोडा विचार करते बरं का. महिलेच्याच मागं काही ना काहीतरी कसं काय पनौती लागते बरं? काय झालं की महिला सापडते? आता तुम्ही म्हणसाल हे कसं काय? बघा आता तुम्ही लक्ष देऊन का? मोदी सरकारनं काय केलंय बरं? जादूटोणा तर केला नाही ना महिलेवरती? बघा, अगोदर महिलेने नवऱ्याचं पैसे लपवून-छपवून, चुरगुळा-मुरगुळा करून साडीच्या घडीमध्ये ठेवलेल्या ह्याने पैसा काढायला लावला बाहेर. बँकेच्या रांगेत उभं राहायला लावलं. नोटबंदी नोटबंदी करायला लावली. कुठेतरी ₹4 ठेवलेलं हो लेकरा-बाळांसाठी, ते सुद्धा बाहेर काढायला लावलं. नंतरच ती 1 वर्ष नाही कुठं पलटलं, तेव्हा कोरोना आला. तुम्हाला तर माहिती आहे, कोरोनामध्ये कशी कशी दशा झाली. कुठं बाहेर जायचं नाही. जॉबला जायचं नाही. मग काय? कर बेसन, कर भाकरी आणि जा शेतात. बस, फक्त एवढं. काही दिवसांनी ते शेतसुद्धा बंद झालं अहो. मग काय? बस नसते घरात. बस राबत. नोकराणीच्या वरची वर बायाची दशा झाली. आता तर कुठं म्हणलं चांगलं दिवस येतात. कशाचं काय आणि फटक्यात पाय. आता तर ते अमेरिका आणि युरोनचं काय बरं अजून कुठलं मला तर नाव पण आहे ना. महायुद्ध कसलं चाललंय काय माहिती तिकडं. गॅस सिलेंडर भेटना. मग आता काय? द्या चुलीला आमंत्रण. कुठं चूल आणती, ती चूल पुसती, कुठं स्वस्तिक काढती. का तर आता गॅस मिळाला नाही म्हणून आता चुलीलाच आगमन करते आणि चुलीवरच भाकऱ्या थापती. आणि नवरा पण म्हणतोय कर चुलीवर स्वयंपाक. आता काय गॅस मिळत नाही. काय माहिती मोदी सरकारने कुठल्या महिलेने तिला धोका दिलाय का काय माहिती. ज्याचं आम्हाला भोगावं लागतंय बाबा. काय खरं नाही. खरं नाही वाटत मला.